दुसऱ्या दिवशी गावकरी आम्हाला घेऊन कुळे गावात गेले. माझा मित्र अजय गाडीमध्ये झोपून होता. कदाचित रात्रीच्या प्रसंगाचा त्याने जरा जास्त धसका घेतला होता. गावात मी चहा पाणी घेतला. त्यालाही बळजबरीने पाजला. गावकरी बऱ्याच अंतरंजित गोष्टी आम्हाला सांगत होते. तिचा अनुभव बऱ्याच जणांना आला होता, पण ती नक्की कोण आहे हे कोणीच सांगू शकले नाही. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले. सगळ्या गोष्टीत एकच महत्त्वाची गोष्ट समजली की आत्तापर्यंत त्या रोडवर 3 जण मृत अवस्थेत सापडले आहेत. ते पण अतिशय भयानक मृत्यू म्हणता येईल अशा अवस्थेत. मी सुस्कारा सोडला. गावकऱ्यांचे बोलणे खरे असले तरी आम्ही त्या रात्री खूप मोठ्या संकटातून वाचलो होतो. मी तिथल्याच एका मारुतीच्या मंदिरात दर्शन घेतले आणि देवाचे आभार मानले. अजय गाडीतच झोपलेला होता. मला त्याची काळजी वाटायला लागली होती. मी लगेचच गावकऱ्यांचा निरोप घेतला आणि अजयला घेऊन घरी निघालो. रात्री अनुभवलेल्या भयानक घटनेमुळे तो अजूनही झोपलेला होता. झोपेतही त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट होते. अचानक जाग आली की तो मागे वळून बघत होता. जणू काही कोणी आमचा पाठलाग करत आहे. मी त्याला प्रत्येक वेळी समजवत होतो, काही नाही रे, आपण घरच्या जवळ आलोय, सगळं ठीक होईल. पण त्याच्या चेहऱ्यावरचा घाबरलेला भाव काही कमी होत नव्हता. घरी पोचल्यानंतर त्याची आई बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. काय झालंय रे, चेहरा असा का दिसतो आहे? रात्री कुठे होता तुम्ही? तिने त्याची अवस्था बघून घाबरून विचारले. अजयने तिच्याकडे एकदा पाहिले आणि काहीच न बोलता आत गेला. त्याचा चेहरा पांढरा फकट पडला होता आणि त्याच्या चालण्यातही थकव्याचे आणि अस्वस्थतेचे चिन्ह होते. मी तो आत गेल्यावर त्याच्या आईसमोर रात्रीचा इत्थंभूत प्रकार वर्णन केला. त्याच्या काळजीने मी त्या दिवशी तिथेच थांबायचे ठरवले. दिवसभर त्याची अवस्था चिंताजनक होती. त्याने नीट जेवणही केले नाही आणि सतत स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होता. रात्री त्याच्या खोलीतच झोपलो. तो झोपायचा प्रयत्न करत होता, पण झोप त्याच्या डोळ्यामधून गायब होती. कधी जर झोप लागेलच तरी काहीतरी स्वप्न बघून दचकून उठत होता. कदाचित स्वप्नात रात्रीच्या गडद सावल्यामधून ती स्त्री पुन्हा त्याच्यासमोर येत असावी. कारण बऱ्याच वेळा तो दचकून उठला की घाबरून चोहूबाजूला बघायचा आणि बोलायचा, ती आलीये, ती इथेच आहे. तो सतत हेच बोलत होता. त्याची आई आणि मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याच्या डोळ्यातली भीती अद्याप तशीच होती. मी मात्र माझ्या मनाला काबूत ठेवत होतो. माझ्यावर त्या रात्रीचा काहीच परिणाम झाला नव्हता, पण अजयची अवस्था पाहून मीही विचारात पडलो होतो. तुला जे वाटते आहे ते फक्त तुझ्या मनाचा खेळ आहे, मी त्याला समजावत होतो. आपण ते विसरून पुढे जायला हवे. पण त्याचे हळवे मन त्या अनुभवाने पूर्णपणे हादरले होते. हे असे रोजचं घडत होते. रोज रात्री ते स्वप्न बघून दचकून उठायचा. आता हे त्याच्या घरच्यांसाठी असह्य झाले होते. मी रोज एक वेळ त्याला भेटून येत होतो. त्यात मला कळत होते की त्याचे आईवडील रोज एका नवीन मांत्रिकाला आणत होते, पण त्याच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. एके दिवशी कोणीतरी त्यांना नवनाथांचे पारायण करायचे सुचवले. तो 9वा दिवस होता. मी गेलो तेव्हा त्याची आई पूजा मांडत होती. मी थोडा वेळ थांबून निघालो. 10व्या दिवशी सकाळी अचानक त्याचा फोन आला. त्याच्या आवाजात एक विचित्र शांतता होती. तू घरी येऊ शकतोस का? मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, तो म्हणाला. त्याच्या आवाजातली शांतता भयंकर होती. मला जाणवले की काहीतरी गूढ नक्कीच उकलणार आहे. मी ताबडतोब त्याच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या घरी पोहोचलो. त्याचे वागणे एकदम नॉर्मल वाटत होते. हातात त्याच्या आईने बांधलेला धागा होता. काय झाले, तू ठीक आहेस का? मी विचारले. हो, आता बरे वाटते आहे, तो हसत म्हणाला. आईने काल घरात नवनाथांचे पोथी सुरू केले, त्याने थोडी शांतता मिळाली आहे. पण तुझे डोळे असे काहीतरी गूढ दडल्यासारखे का वाटत आहेत? मी त्याच्याकडे बघत म्हणालो. माझ्या खोलीत चल, काहीतरी सांगायचं आहे. तो माझ्याकडे शांतपणे बघत बोलला. आम्ही खोलीमध्ये आलो. त्याने दरवाजा बंद केला आणि बेडवर बसून तो शांतपणे बोलू लागला.
माझ्या स्वप्नात ती स्त्री पुन्हा आली होती. त्याच्या आवाजात काळजी होती. तो पुढे बोलला, पण ह्यावेळी वेगळीच होती. काय होते नक्की वेगळे? अजून काही घडले का तुझ्याबरोबर? काही बोलली का ती? मी न राहून प्रश्नांचा भडीमार सुरू केला. कासावीस नजरेने तो माझ्याकडे बघत बोलायला लागला. ती बोलली काहीच नाही ना तिने परत मला काही त्रास दिला. पण मी काल रात्री स्वप्नात जे काही बघितले ते त्या रात्रीहूनही भयानक होते, त्रासदायक होते. तो बोलता बोलता अचानक थांबला. माझी उत्कंठा खूप वाढली होती. मी प्राण कानात आणून त्याच्या पुढच्या बोलण्याची वाट बघत होतो. तो पुढे झुकला आणि स्टूलवरचा तांब्या उचलून घटाघट पाणी प्यायला. तांब्या परत ठेवत मागे रेलून बसत त्याने बोलायला सुरुवात केली. तुझ्याकडे वेळ आहे ना? कारण मी जे स्वप्न सांगणार आहे ती घटना खूप मोठी आहे. मी पण त्याच्या शेजारी जाऊन उशीला रेलून बसलो आणि म्हणालो, सांग. मी सुद्धा त्या रात्रीतला सापशिडीमधला एक भिडो आहे. नक्की आपल्या मागे कोण लागले होते? त्यामागची कहाणी काय आहे हे कळल्याशिवाय मलाही चैन मिळणार नाही. बोल, कर सुरुवात. काल रात्री मला एक विचित्र स्वप्न पडले, तो म्हणाला. आवाजात दडपण स्पष्ट होते. स्वप्नात एक घर होते. त्या घरात मी एक स्त्री आणि तिच्या लहान मुलीला बघितले. ती स्त्री आपल्याला त्या रात्री भेटलेलीच तीच होती, पण तिचे रूप बदललेले होते. अगदी शांत आणि प्रेमळ दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणताही क्रोध नव्हता. उलट तिच्या डोळ्यांमध्ये ममता झळकत होती. तिच्या मुलीवर असलेले प्रेम झळकत होते. मी त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत होतो. तो पुढे म्हणाला, अगदी पहाटेपर्यंत त्या दोघींच्या प्रतिमा माझ्या मनात रुंजू घालत होत्या. मला पूर्ण स्वप्नात जे काही दिसले ते आता मी तुला जसेच्या तसे सांगतो. त्यांचा चेहरा विचारमग्न झाला होता. मनात काहीतरी मांडणी करत असल्यासारखे भासत होते. आणि तो पुढे बोलू लागला, ती कोण होती? ही आहे तिची कहाणी. पावसाळी वातावरणामुळे लाईट गेलेली होती. चोहीकडे पसरलेल्या नुकत्याच क्षितिजावर आलेल्या अर्धचंद्राच्या अंधुक प्रकाशात संपूर्ण गुळेगाव जवळजवळ निद्रादेवीच्या अधीन झालेले होते. सर्वत्र पसरलेली नीरव शांतता मधूनच एखाद्या कुत्र्याच्या बेसूर ओरडण्याने भंग पावत होती. पण त्या शांततेत ही एक घर मात्र अस्वस्थपणे धगधगत होते. ते घर जणू गुळेगावामधील अशांतपणाचे एक केंद्रच बनले होते. आणि त्याचे कारण होता सुहास. गावात कोणाचेही लक्ष न वेधून घेणारा, प्रत्यक्षात व्यसनाच्या आहारी गेलेला आणि अतिशय नीच वृत्तीचा बाहेरख्याली मनुष्य. ही कहाणी सुहासची नाही, तर त्याच्यासोबत तडफडत संसाराचा गाडा ओढणाऱ्या सुजाताची होती. हे एक असे घर होते जिथे काळोख फक्त बाहेरच नव्हे तर घरातही पसरलेला होता. सुजाता या काळोखाबरोबर सामना करत आपले जीवन व्यतीत करत होती. सुजाताने घड्याळात बघितले. रात्रीचे 11 वाजले होते. सुहासचा अजूनही ठावठिकाणा नव्हता. तिला आता त्याच्या या बेफिकीर वागण्याची सवय झाली होती. तिने नुकतेच अंगावर पिऊन निद्रेच्या अधीन झालेल्या मीराकडे बघितले. तिच्या गोंडस मुलीच्या निरागस चेहऱ्याकडे बघत तिने झोपण्यासाठी तिच्या शेजारी अंग टाकले. दिवसाच्या थकण्यामुळे किंवा मानसिक गळचेपीमुळे थोड्याच वेळात तिला डुलकी लागली. तिला एक स्वप्न पडले. त्यात सुहास तिच्याकडे हसत येत होता. तिला प्रेमाने जवळ घेत होता. पण जसे तो जवळ आला त्याचे हात थरथरायला लागले, चेहरा काळवंडायला लागला आणि त्याचे स्वरूप एक भयानक रूप धारण करू लागले. सुजाता घाबरून जागी झाली. तिचे हृदय
धडधडत होते आणि तिच्या बाजूला सुहासची रिकामी जागा पाहून ती अधिकच उदास झाली. तेवढ्यात दरवाजावर जोरजोरात थापा पडल्याचा आवाज आला. आवाजाने मीराची झोप मोडायला नको म्हणून झोपेत असतानाही सुजातामधील आई तडकन उठली आणि दरवाजाकडे पळाली. दरवाजात सुहास उभा होता. त्याच्या रागाने लाल झालेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत स्वतःचा तोल सावरत तो घरात आला. त्याच्या चेहऱ्यावर ताण आणि डोळ्यांमध्ये रोजसारखाच राग स्पष्ट दिसत होता. किती वेळा सांगितले आहे, मला वाट बघायला आवडत नाही. इतका वेळ का लागला दरवाजा उघडायला, असे तोशाने म्हणत सुहासने एक जोरदार चपराक सुजाताच्या गालावर ठेवली. सुजाता बिचारी तरी पण तो पडू नये म्हणून त्याला आधार देत तिथेच उभी राहिली. ती काहीच प्रत्युत्तर देत नसल्याचे पाहून सुहासच्या मेंदूमधील नशा अजूनच खवळली. त्याने सरळ तिच्या केसात हात घातला आणि तिला जोरदार हिसका देत बोलला, सांग का वेळ लागला दरवाजा उघडायला? काय करत होतीस नक्की घरात तू? सुजाता केस ओढल्यामुळे आणि त्याच्या शब्दांमुळे जोरजोरात कण्हत रडू लागली. हात जोडून त्याला तिची काहीच चूक नाही हे बजावत होती. पण आज सुहास पुरता नशेमध्ये बुडालेला होता. तो काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नशेमुळे त्याच्या मेंदूवरील ताबा पूर्णपणे ढासळला होता. तर हाही प्रश्न तिला सतावत होता. एकदा तिला वाटले की परत जावे आणि सुहासशी बोलून सगळे ठीक करावे. पण सुहासने आज हे केले त्यावरून पुन्हा पहिल्यासारखे होण्याची तिला किंचितही आशा नव्हती. मीराचा विचार करून ती खूप घाबरली होती. कुठे निघाली आहे मी? तिच्यासाठी सुरक्षित ठिकाण शोधायला हवे. स्वतःशीच बोलत तिने मुलीला आपल्या छातीशी आणखी घट्ट धरले. आसरा शोधण्याच्या विचाराने तिने पाय मागे वळवले. ती परत गावच्या दिशेने निघाली. थोडा वेळ गेला असेल. दूरवर घराचे दिवे चमकताना दिसायला लागले. आजूबाजूंची झाडी संपून रस्त्याच्या बाजूने शेतीचे मोकळे प्लॉट लागले. तिच्या जीवात जीव आला. एकदा गावात पोहोचल्यावर सुजाताने मिळेल त्या घराचा दरवाजा वाजवून आश्रयासाठी विनवणी करण्याचे मनोमन निश्चित केले होते. अचानक तिला समोरून 2 दिवे तिच्या दिशेने येताना दिसले. नजरेच्या टप्प्यात आल्यावर तिने ती एक कार असल्याचे ओळखले. इतक्या रात्री कोण असेल गाडीमध्ये अशी शंका येऊन तिने बाजूला लपवण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु सगळीकडे उघडी बोडकी शेती असल्यामुळे गाडीचा प्रकाशझोत तिच्यावर पडलाच. ती तिथेच अंग चोरून उभी राहिली. तिच्या जवळ येत गाडीचा वेग कमी व्हायला लागला. तिचे मन तिला सावध करायला लागले. हे काहीतरी चुकीचं आहे तिने स्वतःला सांगितले. पण आता वेळ निघून गेलेली होती. तिला एकाने विचारले, माझे काही नाही, मी फक्त बाहेर चाललेली आहे. अडखळत बोलत सुजाता घाबरून मागे वळली. एक शेवटचा प्रयत्न म्हणून तिने तिथून पळायला सुरुवात केली. ए बाई, पळू नको. इतक्या रात्री इथे बाहेर राहणे सुरक्षित नाही. आमच्यासोबत चल. एक जण पळणाऱ्या सुजाताकडे बघत जोरात कळकळीच्या आवाजात ओरडला. आवाजात विश्वास वाटून सुजाताचा वेग कमी झाला आणि तेवढ्यात त्यांच्यातील दोघांनी रानात एकटे पडलेल्या सावजावर झडप घालावी तसे तिला पकडले. कळकळीने बोलणारा धावत आला आणि त्याने तिला धक्का देत तिच्या मिठीतून मीराला खेचून घेतले. त्या भयानक क्षणात सुजाता किंचाळली. पण तिला कोणीच ऐकू शकणार नव्हते. तिच्या कानात परत एखाद्या मगाशीच्या घुबडाच्या अपशकुनी आवाज घुमू लागला. 4ही नराधमांनी अश्लील बोलत तिला गाडीत कोंबले. एव्हाना मीराला जाग आली होती. अनोळखी व्यक्तींच्या हातात स्वतःला पाहून तिने हंबरडा फोडला होता. तो राक्षस तिचा आवाज बंद करण्यासाठी तिचे तोंड दाबत होता. सुजाताचे मन पिळवटून निघत होते. मीराला स्वतःकडे घेण्यासाठी
तिने पूर्ण ताकद पणाला लावली होती, पण त्या शैतानांच्या शक्तीसमोर ती एक अबला ठरत होती. मीराच्या रडण्याचा आवाज सहन न होऊन तिने हात कानावर घट्ट दाबले आणि डोळे बंद करून इतक्या रात्री घर सोडण्यासाठी स्वतःला शिव्या देऊ लागली. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता. काही तासांपूर्वी ती अंथरुणावर झोपलेल्या तिच्या निरागस मुलीला किती प्रेमाने न्याहाळत होती आणि आता थोड्याच वेळात तिला तिच्या जीवनातले सर्वात भयानक वळण अनुभवायला लागले होते. इथून वळव, त्या सावित्री नदीच्या पुलावर घे. तिथे खाली भारी जागा आहे आणि कोणी येत पण नाही तिकडे, सुजाताला पकडून ठेवणारा बोलला. सुजाताच्या काळजात धस्स झाले. तिला पुढे काय होणार याची कल्पना एव्हाना आली होती. ती विनवणी करू लागली, त्यांना शपथ द्यायला लागली. तिच्या विनवणीकडे लक्ष न देता त्यांची वासनाधा नजर तिच्या शरीराचा वेध घेत होती. मग पुढे काय झाले? पुढचे काही दिसले का? मी घाईघाईने त्याला विचारले. मला शांत करत तो पुढे बोलू लागला. पुढील सर्व भाग मला अतिशय वेगाने घडताना दिसला. सुजाताच्या आत्म्याने एक एक करत त्या उरलेल्या तिघांना पुलावरून जात असताना गाठले आणि त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे अतिशय किळसवाणे आणि भयानक मरण दिले. जे काही दिसले ते विचारांच्या बाहेर भयानक होते. माझ्याकडून त्या प्रसंगाची शब्दात मांडणीसुद्धा शक्य नाही, असे म्हणत तो शांत झाला. अगोदर जिवंत असताना एक आणि नंतर तिघे, म्हणजे त्या चौघांनाही तिने संपवले. मी विचार करत बोललो, पण मग ती अजूनही तिथे का आहे आणि आपल्या मागे का लागली होती? आपण तर रात्रभर पुलावर झोपलो होतो, मग आपल्याला तिने का नाही मारले? तिने अजून काही सांगितले किंवा दाखवले का तुला? डोके गच्च पकडत मी त्याला विचारले. होय, सुहास विषयी बोलली ती. तो अजून एकदाही त्या पुलावरून जाताना तिला दिसला नाही. तिची आत्मा त्याच्यासाठीच थांबली आहे. त्याला बरोबर घेऊन जायचं आहे तिला. त्याने सुस्कारा सोडत बोलणे थांबवले. माझ्या डोक्यात लक्क प्रकाश पडला. म्हणजे आता आपल्याला त्या सुहासला शोधण्याचे काम तिने दिले आहे तर? मी म्हणालो, होय, तसेच काहीसे असावे. पण त्यासाठी तर गुळे गावामध्ये जावे लागेल. अजय प्रचंड घाबरत बोलला. मी त्याचा हात हातात घेतला आणि त्याला धीर देत बोललो, काळजी करू नको. तुला यायची गरज नाही. तू तुझे काम केले आहे. आता पुढील गोष्टी मी करेन जाऊन. तू आराम कर, सर्व ठीक होईल. असे बोलत मी उठलो आणि त्याला आरामात झोपवून बाहेर आलो. त्याच्या आईला नवनाथ पोथी वाचण्याचा सल्ला देणाऱ्या महानुभावांचा पत्ता विचारला. पत्ता घेतल्यावर तडक त्यांच्या घरी गेलो.